एक्झिट पोलचा जो मुद्दा आहे, एक्झिट पोल तर मतदान सगळ्या फेज झाल्यानंतरचा एक्झिट पोल आहे. त्यामुळे एक्झिट पोलमध्ये भले दाखवलं की यांनी सगळ्याच्या सगळ्या जागा जिंकल्या, तरी सुद्धा त्यांना लोकांच्या त्या दिवशी एका दिवसापुरतं कोणाला तरी समाधान आनंद मिळू शकेल, नंतर निकाल जो यायचा तो येतो. त्यामुळे एक्झिट पोलचा काही एक्झिट पोल मॅनेज होतात या म्हणण्याला तितकासा काही त्याचा परिणाम अशा अर्थानं काही अर्थ नाही आहे. मुद्दा असा आहे की वेगवेगळे घटक ज्या पद्धतीनं विरोध करत होते त्या पद्धतीनं ते करतायत का? मतदार जे बोलतात ते प्रत्यक्षामध्ये मतदान करताना काय करतात? होतंय मला तर असं वाटतं की आपण ज्या वर्तुळामध्ये वावरत असतो त्या वर्तुळामध्ये जी चर्चा असते तेच सगळं अंतिम सत्य आहे असं आपण बऱ्याचदा मानतो. बऱ्याचदा प्रत्यक्ष ग्राउंडची रियालिटी वेगळी असते. आता तर असं झालंय की लोक पण म्हणजे आता लोक खरं तर मला असं दिसायला लागलंय की पैसे घेतल्याशिवाय मत द्यायचंच नसतं असं हे लोकांच्या अंगवळणी पडले की मत देण्यासाठी पैसे लागतातच. अशा पद्धतीनं पैशाचा वापरही होतोय, लोक पैसे घेतातही आणि परत शहाजोगपणाचा म्हणजे शहाजोगपणानं ज्ञान पण देतात. तर सगळ्या निवडणूक प्रक्रियेमध्ये ना जी हे सगळे बिघाड म्हणू किंवा जो बदल झालेला आहे त्याचा आपल्याला गांभीर्यानं विचार केला पाहिजे आणि त्याच्या मुळाशी जायला पाहिजे. एक गोष्ट मात्र ही खरी आहे की शेवटी निवडणूक आहे, ती जिंकताना त्याच्यामध्ये सगळं क्षम्य आहे असं म्हटलं जातं. तर जर तुम्हाला निवडणूक जिंकायची असेल तर ज्या पद्धतीनं भाजपमध्ये आधी मोदी आणखीन शहा आणि मग नंतर त्यांचे वेगवेगळ्या पातळीचे नेते फक्त निवडणुकीचा विचार करून त्याच्याबद्दलच्या स्ट्रॅटेजीज आखतात, त्यासाठी सतत राहतात. आपल्याकडं शरद पवारांच्याकडं ती क्षमता किंवा ते त्या पद्धतीचं राजकारण करत होते की त्यांना निवडणूक जिंकायची म्हटलं की त्यांच्या स्ट्रॅटेजीज आणि आत्ताच्या विरोधी पक्षांना तसं करता येतंय का, तसं ते करतायत का, हे मला वाटतं की जास्त महत्त्वाचं आहे.